नाशिकच्या पाईपलाईन रोडवर रेशन कार्डचा खच, मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड आढळल्यानं खळबळ। रेशन कार्ड कोणी फेकले या संदर्भातला शोध सुरू। सुप्रिया सुळे कामानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये अमित शहांकडे मागितली भेटण्याची वेळ, तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांनी देखील भेटीसाठी केली त्यांच्याकडे विनंती। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात करणार चर्चा। नवी मुंबईमध्ये मनसेचे बॅनर अज्ञातांनी फाडले, कोपर खेरणेमधील खळबळजनक घटना। घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। नांदेड जिल्हा पूर परिस्थितीच्या उंबरठ्यावर, गोदावरी नदीपात्रामध्ये 2,48,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुढील 3 ते 4 दिवस विदर्भामध्ये पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। शिरूरमध्ये सराफाच्या दुकानावर दरोडा, 1,38,00,000चा ऐवज लंपास, तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। चोरी करताना सीसीटीव्ही देखील आला समोर। धाराशिवमधील वालवडला पावसाचा फटका, पाझर तलाव फुटल्यानं पाणी शेतात, तर पाणी शेतात शिरल्यानं पेरूची बाग भुईसपाट। बारामतीमध्ये भाकरी खाल्ल्यानं चौघांना विषबाधा, साबुदाणा आणि भगरीच्या पिठाच्या भाकरीनं विषबाधा, चौघांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अभिनेता सोनू सूद ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल, बेकायदेशीर बेटिंग ॲपच्या संदर्भात नोटीस। सोनी सूदला हजर राहण्याचं समन्स, दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये होणार चौकशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।